शाश्वत वसुंधरेसाठी सर्व देशांनी धोरणं, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यांची सांगड घालायला हवी. त्यातही मानवतेला सर्वोच्च स्थान मिळायला हवं, अशी अपेक्षा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स सदस्य देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. 2005 ते 2022 या काळात भारतानं प्रदूषणाची तीव्रता 37% कमी केली, असंही त्यांनी सांगितलं. आज देशात एकूण ऊर्जेच्या 50% पेक्षा अधिक ऊर्जा शाश्वत स्रोतांमधून येते, असंही ते पुढे म्हणाले. ब्रिक्सचा यंदाचा अध्यक्ष या नात्याने भारत मुक्त, विधायक आणि परस्पर सहमतीवर आधारित संवादाला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे, असं यादव म्हणाले. या बैठकीला सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि तज्ज्ञ यांना सखोल चर्चा करण्यासाठी, सहमती निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या परिषदेची संकल्पना टिकून राहण्याची क्षमता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी आहे.